नमस्कार मंडळी. आजच्या एपिसोडमध्ये बघणार आहोत हीट रिलेटेड जे प्रॉब्लेम्स सध्या आपल्याला फेस करावे लागत आहेत त्याविरुद्ध लढण्यासाठी आपण काय काय करायचं आहे. थोडक्यात हीट ओव्हरकम करण्यासाठी आज आपण काही टिप्स डिस्कस करणार आहोत. सर्वात प्रथम प्रत्येकाला हा प्रश्न पडतो उन्हाळ्यामध्ये की कुठली पावडर आपण अंगाला लावायची आहे. सो त्याच्याकरता स्पेसिफिकली आपण एक मिश्रण घरामध्ये करून ठेवायचं आहे, ज्याच्यात आपल्याला 3 महत्त्वाच्या गोष्टींची गरज आहे. एक म्हणजे बेबी पावडर. लहान मुलांना आपण जी टॅल्कम पावडर वापरतो ती बेबी पावडर घ्यायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला लागणार आहे चंदन पावडर म्हणजेच सॅन्डलवूड पावडर. आणि तिसरी गोष्ट आहे की वाळ्याचं चूर्ण म्हणजे वाळ्याची पावडर, ज्याला आपण खश रूटची पावडर म्हणू शकतो किंवा व्हेटिव्हर रूट्स पावडर असं म्हणतात. ह्या तीनही गोष्टी ज्या आहेत त्या समप्रमाणात इक्वल पोर्शनमध्ये मिक्स करायच्या आहेत. बॉटलमध्ये किंवा हवाबंद डब्यात भरून ठेवायच्या आहेत आणि आंघोळीनंतर सर्वांगाला ही पावडर आपण लावायची आहे. बाहेरून आल्यानंतर घामामुळे आपल्याला जो त्रास होतो तेव्हा देखील पुन्हा एकदा आंघोळ करायची आहे आणि या आंघोळीनंतर या पावडरचा आपण पुरेपूर वापर करायचा आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, आपल्या खाण्यापिण्यात आपण निरनिराळी फळं तर घेत असतो, ज्यूस घेत असतो, नारळ पाणी घेत असतो, पण तरी देखील ह्या व्यतिरिक्त काय गोष्टी आपल्याला करता येतील तर एक असंच छोटंसं मिश्रण आपण घरामध्ये करून ठेवायचं आहे, ज्यात आपल्याला लागणार आहे जिरेपूड म्हणजेच क्युमिन पावडर, धनेपूड म्हणजेच होल कोरिएंडर सीड्सची जी पावडर आहे ती घेणार आहोत आपण. त्यानंतर खडी साखर यात घालायची म्हणजे ज्याला आपण रॉ शुगर असं म्हणतो. ती आपल्याला आयुर्वेदिक दुकानांमध्ये मोठ्या खड्यांच्या स्वरूपात ही खडी साखर मिळते. आपल्याला जे चौकोनी खडे एरवी मिळतात ते ह्यात वापरायचे नाहीयेत. असे रफ सरफेस असलेले स्टोन लुक असलेले जे साखरेचे खडे मिळतात ती खडी साखर आपण या ठिकाणी वापरायची आहे. यामध्ये वेलची पूड थोडी टाकायची आहे. आता ह्याचं प्रमाण नीट ऐका. जिरेपूड 4 चमचे, धनेपूड 4 चमचे, खडी साखर मिक्सरमधून बारीक करून घ्यायची आहे आणि ह्याची जी पावडर होणार आहे साखरेची शुगर पावडर ती आपण 8 चमचे आणि वेलची पूड मात्र 1 चमचा घालायचा. ह्यात कुठलाही चमचा आपण वापरला, टीस्पून असेल, टेबलस्पून असेल, तरी देखील प्रमाण आपल्याला हेच मेंटेन करायचं आहे. पुन्हा एकदा हे सगळं मिश्रण आपण हवाबंद डब्यात भरून ठेवायचं आहे. सकाळ संध्याकाळ यातलं मिश्रण 1 टीस्पून ॲडल्ट व्यक्तींनी, साधारणपणे आपण 18 नाही तरी सुद्धा 15 वर्षाच्या वरची जी व्यक्ती आहे त्यांनी 1 टीस्पून दिवसातून 2 वेळेला साध्या पाण्याबरोबर हे मिश्रण घ्यायचं आहे. अगदी छोट्या मुलांना देखील आपण 3 ते 4 चिमूट म्हणजे 3 to 4 पिंचेस असं म्हणू शकतो आपण. अ पिंच ऑफ असं जेव्हा आपण म्हणतो तर असे 4 पिंचेस एवढं चूर्ण आपण लहान मुलांना सुद्धा देऊ शकणार आहोत. ज्यांना शुगरचा प्रॉब्लेम आहे म्हणजे जे मधुमेह आहे, डायबिटीस आहे, अशांनी ह्यामध्ये खडी साखरेचा वापर करायचा नाही. ते सोडून उर्वरित मिश्रण जे आहे ते त्याच प्रमाणामध्ये मिक्स करायचं आहे. फक्त घेताना हे चूर्ण अर्धा चमचा घ्यायचं आहे. खास करून डायबिटिक्स जे आहेत त्यांनी हे लक्षात ठेवा. ज्यांना डायबिटीस नाही अशांना रेडीमेड जो गुलकंद मिळतो बाजारामध्ये तो वापरता येईल. रात्री झोपताना 1 चमचा गुलकंद दुधामध्ये मिक्स करून
हे दूध प्यायचं आहे. ज्यांना डायबिटीस आहे त्यांनी रोज इसेन्स जो आपल्याला प्युअर फॉर्म मध्ये मिळतो तो आणून वापरायचा आहे, किंवा सरळ गुलाबाच्या पाकळ्या आणायच्या आहेत आणि आपल्या माठाच्या पाण्यामध्ये ह्या पाकळ्या टाकून ठेवायच्या आहेत, किंवा मोगऱ्याच्या ज्या आपल्याला कळ्या मिळतात किंवा मोगऱ्याची फुलं मिळतात ती आणायची आहेत आणि ती सुद्धा माठाच्या पाण्यामध्ये आपल्याला टाकून ठेवता येते. सब्जा बी अनेक जण वापरतात. हे सब्जा बी आपण जिम मध्ये जाताना आपल्या पाण्याच्या बॉटलमध्ये टाकून घेऊन जाऊ शकतो. ऑफिसमध्ये जाताना सुद्धा आपण जी पाण्याची बाटली कॅरी करतो त्यामध्ये सुद्धा हे सब्जा बी घालून ते पाणी आपल्याला पिता येणार आहे. बाहेरून आल्यानंतर चेहऱ्यावर फिरवण्यासाठी आपल्याला घरी छोटे बर्फाचे खडे तयार करून ठेवता येतात, ज्यामध्ये प्रामुख्याने आपण फळांच्या रसाचा उपयोग करणार आहोत. संत्र्याचा रस असेल, मोसंबीचा रस असेल, कलिंगडाचा रस असेल किंवा लिंबाचं पाणी आपण यासाठी वापरू शकतो. आणि याचे छोटे छोटे बर्फाचे खडे तयार करून ठेवले तर बाहेरून आल्यानंतर आपल्या चेहऱ्यावर फ्रेशनर म्हणून हे बर्फाचे खडे आपण छानपैकी फिरवू शकतो. तेव्हा असे आईस क्यूब्स आपण नेहमी आपल्या फ्रीजमध्ये तयार ठेवले तर बाहेरून आल्यानंतर चेहरा धुतल्यानंतर आपण छान थंडाव्याचा उपयोग करून घेऊ शकतो. तेव्हा उन्हाळ्यामध्ये किंवा या हीट वेव्हमध्ये या छोट्या छोट्या गोष्टी करून आपण आपल्या आरोग्याचं संरक्षण नक्कीच करू शकतो. धन्यवाद.